हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन झटपट होणाऱ्या रेसिपीमध्ये. घरामध्ये जर कोणाला भेंडीची भाजी आवडत नसेल, तर त्यांना अशी मसाला भेंडी करून द्या. एका चपातीऐवजी 2 चपाती नक्कीच खातील आणि बनवायला तर खूप सोपी आहे, खूप स्वादिष्ट एकदम चवीची ही भेंडीची भाजी होते. जास्त मेहनतसुद्धा नाही आहे. भेंडी कट करून त्यामध्ये मसाला वगैरे भरूनसुद्धा ही आपल्याला भाजी बनवायची नाही. फक्त एका भेंडीचे 2 भाग करायचे आहेत आणि ही भेंडीची भाजी बनवायची. एक सिक्रेट मसाला बनवणार आहोत. तर चला लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर भेंडी स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आणि त्यानंतर एका भेंडीचे 2 इथे मी काप करून घेतलेत आणि आपल्याला भेंडी कट करून त्यामध्ये मसाला भरायचा प्रत्येक भेंडीमध्ये, म्हणजे खूप वेळ जातो. त्यापेक्षा एका भेंडीचे 2 काप करायचे आणि भेंडी अशा पद्धतीने कापून घ्यायची. आता आपल्याला इथे शेंगदाण्याचा कूट बनवायचा आहे. तर इथे मी शेंगदाणे भाजून घेते. तर 1 वाटी शेंगदाणे घेतले. तर किती भेंडी बनवायची त्यानुसार तुम्ही शेंगदाणे घेऊ शकतात. अर्धा चमचा धने, पाव चमचा जिरे, पाव चमचा बडीशेप घेतली. आता आपल्याला अगोदर शेंगदाणे भाजायचे आणि नंतर बडीशेप, जिरे, धणे हे सुद्धा भाजून घ्यायचे. हेच आपला सिक्रेट मसाला आहे. तुमच्याकडे शेंगदाण्याचा कूट असेल तर तो वापरला तरी चालेल. केव्हा वापरायचा ते मी पुढे सांगते. सगळ्यात अगोदर आपण शेंगदाणे भाजून घेऊया. तर खमंग होईपर्यंत छान शेंगदाणे भाजून घ्यायचे. तर शेंगदाणे चांगले भाजून झालेत. हे पहा, मस्त मिडियम गॅसवरती मी शेंगदाणे भाजून घेतलेत. अगोदरच शेंगदाणे भाजलेले असतील किंवा कूट असेल तर लगेच 10 मिनिटात ही भाजी बनून तयार होते. तर इथे मी शेंगदाणे चांगले भाजून घेतलेत. आता प्लेटमध्ये काढून घेऊया. त्याच कढईमध्ये आपल्याला जिरे, धणे आणि बडीशेपसुद्धा भाजून घ्यायची. तर आता हे सुद्धा सुगंध येईपर्यंत चांगलं भाजून घेऊया. आणि कढई तापलेली असते तर भाजायला जास्त वेळ लागत नाही. पटकन हा मसाला भाजून तयार होतो. तर मस्त सुगंध येतोय आणि मसालासुद्धा आपला छान भाजून झाला आहे. आणि आपल्याला याच्यामध्ये फक्त आता 6 ते 7 लसूण पाकळ्या टाकायचे आहेत आणि हेच आपल्याला मिक्सरवरती बारीक करून घ्यायचे. तर मस्त हे भाजून झाले, प्लेटमध्ये काढून घेते. आणि फोडणीमध्ये फक्त एक कांदा आपण उभा चिरून टाकणार आहोत फोडणीसाठी. तर पाहू शकतात आपला सर्व मसाला चांगला भाजून झाला आहे. आता शेंगदाणे आणि हा मसाला थंड होतोय तोपर्यंत आपण एक उभा पातळ कांदा चिरून घ्यायचा आहे आणि 7-8 लसूण पाकळ्या सोलून घ्यायचे. तर कढईमध्ये मी 1.5 पळी तेल टाकून घेतले. तेल गरम झालं की आपण याच्यामध्ये एक उभा पातळ कांदा चिरून टाकायचा आहे. तर जिरे आपण वाटणामध्ये टाकलेत त्यामुळे मी जिरे फोडणी टाकलेले नाहीत. तर तेल चांगलं गरम झालं आहे. यामध्ये कांदा टाकून घेऊया सगळ्यात अगोदर. तोपर्यंत आपले शेंगदाणेसुद्धा थंड होत आहेत. तर असा उभा पातळ कांदा टाकल्यामुळे ना भेंडी खाताना घशामध्ये दाटल्यासारखी वाटत नाहीत. एकदम मस्त मऊ लुसलुशीत भेंडी होते आणि ओलसर पण राहते. कांदा थोडासा परतून घेतला की लगेच भेंडी टाकायची आणि भेंडी आणि कांदा हे सर्व चांगलं एकत्र मिक्स करून घ्यायचं. म्हणजे सोबतच दोन्हीसुद्धा चांगलं फ्राय होतं. तर तेलामध्ये भेंडी अशी फ्राय केल्यामुळे भेंडी अजिबात चिकट चिवट होत नाही किंवा भेंडीला खूप चिकटपणा असेल, तार धरल्यासारखी होत असेल तर त्यामध्ये थोडासा लिंबाचा रस टाकायचा. अजिबात चिकट होत नाही किंवा मग थोडं जास्त तेल टाकायचं म्हणजे भेंडीला चिकटपणा राहत नाही. आता शेंगदाणे थंड झालेत. शेंगदाणे, जिरे, धणे आणि बडीशेप जी आपण भाजून घेतली ते मिक्सरमध्ये बारीक करूया. यामध्ये 7 ते 8 लसूण पाकळ्या टाकायच्या आणि आता हे मिक्सरवरती बारीक करून घेऊया. तर इथे मी मस्त हे मसाला आपला बनवून घेतला आणि खूप सुगंध भारी येतो आहे मसाल्याचा. तर अधूनमधून आपल्याला भेंडीसुद्धा परतवून घ्यायची. तर पाहू शकतात हळूहळू भेंडी आणि कांदासुद्धा छान लालसर होत चालला आहे. आता याच्यामध्ये आपण सुके मसाले टाकून घेऊया. पाव चमचा हळद टाकून घेऊया. पाव चमचा सगळे मसाले टाकायचे, जे तुमच्याकडे असेल ते टाकू शकतात. पाव चमचा लाल मिरची पावडर टाकली आहे. पाव चमचा गरम मसाला, पाव चमचा धना पावडर टाकली आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊयात. आणि इथे मी एक छोटा चमचा चटणी टाकून घेते. तुम्हाला किती तिखट आवडतं, तुमच्या मुलांना किती तिखट पाहिजे त्यानुसार तुम्ही चटणीचं प्रमाण कमी जास्त करू शकतात. आता हे सगळं चांगलं मिक्स करून घेऊया आणि छान तेलामध्ये ही भेंडी आपल्याला फ्राय करून घ्यायची. तर सगळे मसाले व्यवस्थित भेंडीला लागायला पाहिजेत. तर व्यवस्थित चांगलं मिक्स करून घेतले. आता आपण जे शेंगदाण्याचं वाटण बनवून ठेवले ते टाकून घेऊया. तर इथे मी 4 ते 5 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून घेतला आहे. तुम्ही राहिलेल्या शेंगदाण्याच्या कुटामध्ये वांग बटाट्याची भाजी बनवू शकतात किंवा वांग्याचं कालवण करू शकतात. खूप छान चव लागते. तुम्ही नक्की एकदा करून पहा. तर आता हे सगळं चांगलं परत एकदा मिक्स करून घेऊया. मसाले आपले व्यवस्थित भेंडीला आणि कुटालासुद्धा शेंगदाण्यांच्या चांगले लागलेले आहेत. तर व्यवस्थित मिक्स करून घेतले. तुम्हाला जर वाटत असेल की भेंडीचा मसाला कढईला चिकटतोय तर थोडंसं पाण्याचा शिंतोडा मारू शकतात.
आणि झाकण ठेवायचं भेंडीवरती आणि कमी गॅसवरती ही भेंडी 3-4 मिनिट शिजवून घ्यायची वाफेवरती. मी ते पाणी वगैरे काही शिंपडलेलं नाही आहे, असं झाकण ठेवलं. कारण तेलामध्ये मस्त ही भेंडी फ्राय होती, अजिबात चिटकत नव्हती कढईला, त्यामुळे मी पाणी टाकलेलं नाही आहे, म्हणजेच पाण्याचा शिंतोडा दिला नाही. 3-4 मिनिटानंतर झाकण खोलून पाहूयात, तर बऱ्यापैकी भेंडी आपली छान मऊ झाली आहे. आणखीन थोडीशी शिजवून घ्यायची. भेंडी शिजली की मऊ होते आणि मऊ लुसलुशीत अशी दिसते. तर तुम्हाला दिसत असेल, कांदासुद्धा छान फ्राय झाला आहे आणि भेंडीसुद्धा मस्त आपली मऊ होत आली. आणखीन 1-2 मिनिट मी वाफ काढून घेते, म्हणजे आपली भेंडीची भाजी एकदम मस्त तयार होईल. तर कांदा शिजला की समजून जायचं की भेंडीसुद्धा छान शिजली गेली आहे, किंवा एखादी भेंडी खाऊन पाहायची. मस्त अशी एकदम भारी चवीची भेंडीची भाजी तयार होती. तर पाहू शकतात, भेंडी चांगली शिजली गेली आहे, कांदासुद्धा छान फ्राय झाला आहे. तर भेंडी आपली चांगली शिजलेली आहे, मस्त मऊ झाली आहे. बघता क्षणी समजते की भेंडी व्यवस्थित शिजलेली आहे. गॅस बंद करून घेऊया आणि गरमागरम ही भेंडीची भाजी आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. ज्यांना कोणाला भेंडी बनवायची खूप झंझट वाटते, त्यांनी अशी शॉर्टकटमध्ये एकदम मस्त चविष्ट अशी ही भेंडीची भाजी बनवू शकतात. बारीक भेंडी कापून बनवण्यापेक्षा ही भेंडीची भाजी पटकन होते. नक्की एकदा ट्राय करा. नेहमी त्याच पद्धतीची भेंडी खाऊन कंटाळा आला असेल, तर काहीतरी नवीन ट्राय केलं की घरात पण सर्वांनाच खूप आवडतं. माझ्या मुलांना ही भेंडीची भाजी खूप जास्त आवडते. तर कशी वाटली तुम्हाला ही साधी सोपी रेसिपी, नक्की कमेंटमध्ये सांगा. दिसते ना एकदम भारी. आपण काही जास्त साहित्यसुद्धा वापरलं नाही. आपल्याकडे जे काही बेसिक साहित्य आहे त्यामध्येच आपण ही भेंडी मसाला बनवून घेतला आहे. तुम्ही या भेंडीची ग्रेव्ही टाईपसुद्धा भाजी बनवू शकता. जेव्हा आपण भेंडी शिजवून घेतली त्यावेळेस मस्त दही फेटून टाकायचं आणि थोड्या वेळ शिजवून घ्यायचं. तशीसुद्धा भेंडीची भाजी खूप छान लागते. तर थोडी जरी रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि अशा साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या भन्नाट रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक, कमेंट, शेअर करा. शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करा. हे अगदी फ्री आहे, त्यामुळे तुम्हाला रोजच्या रोज व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही. आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या आणि भन्नाट रेसिपीमध्ये. बाय. हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आणखीन एका टेस्टी, हेल्दी, पौष्टिक रेसिपीमध्ये. आज बनवले होते मस्त खमंग खुसखुशीत मिक्स व्हेज थालीपीठ. तर कसे बनवायचे ते पाहूया. एकदम पौष्टिक, हेल्दी नाश्ता आहे. लहान मुलांसाठी असो किंवा मोठ्यांसाठी एकदम पोटभरीचा हा नाश्ता होतो. तर चला लगेच बनवायला सुरुवात करूया. काय काय साहित्य घेतले ते पाहूया. सगळ्यात अगोदर 1 वाटी आपल्याला मेथी लागणार आहे. मेथी स्वच्छ धुवून थोडीशी चिरून घ्यायची. त्यानंतर मी कोथिंबीर बारीक चिरून घेतली, 1 गाजर किसून घेतले, 1 छोटा कांदा बारीक कट करून घेतला आहे. आणि आपल्याला पिठं लागणार आहेत. तर मी ते 1 छोटी वाटी पीठ घेतले. कोथिंबीर आहे ना त्या वाटीने 1 वाटी पीठ, त्यापेक्षा कमी बेसन पीठ आणि त्यापेक्षा कमी तांदळाचं पीठ घ्यायचे. यामध्ये तुम्ही ज्वारीचं पीठ, बाजरीचं पीठसुद्धा टाकू शकतात. तर इथं मी 3 पिठं घेतलेत. आता आपल्याला हे सर्व एकत्र करून घ्यायचे. त्या अगोदर आपल्याला एक वाटण बनवायचे, ते म्हणजे हिरवी मिरची, लसूण आणि पाव चमचा जिरे. तर तुम्हाला किती तिखट आवडतं त्यानुसार हिरवी मिरची घ्यायची. मी ते 4-5 हिरव्या मिरच्या, 9-10 लसूण पाकळ्या आणि थोडे जिरे टाकून जाडसर मिक्सरवरती असं वाटण करून घेतले. तर हे पहा, खूप बारीक करायचं नाही, असं जाडसर ठेवायचे, म्हणजे खायला खूप चविष्ट असे थालीपीठ बनतात. आता आपण पीठ मळून घेऊया. तर सगळ्यात अगोदर मोठ्या भांड्यामध्ये हे सगळी पिठं काढून घ्यायची आहेत. त्यामध्ये चिरून घेतलेली मेथी टाकायची आणि हो, मेथीची जास्त करून पानं घ्यायची, मोठे देठ घ्यायचे नाहीत. त्यानंतर कांदा, किसून घेतलेलं गाजर टाकून घेऊया. बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकूया. पाव चमचा ओवा घ्यायचा आहे, तो सुद्धा चोळून टाकायचा. धने असतील तर मिक्सरमध्ये हिरवी मिरची, लसूण बारीक करताना थोडेसे धने टाकले तर आणखीनच चविष्ट असे थालीपीठ होतात. तर आपण जे मिरचीचं वाटण बनवून घेतलं होतं ते सुद्धा याच्यामध्ये टाकून घेऊया. आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊ. पाव चमचा हळद टाकून घेऊया आणि थोडासा सब्जी मसाला टाकून घेतला आहे. हे अगदी ऑप्शनल आहे. आता आपण हे सर्व जिन्नस एकत्र करून घेऊया. आता आपण याच्यामध्ये 3 पिठं घेतलेत. ज्वारीचं पीठ घेतले, बेसन पीठ आणि तांदळाचे पीठ. बेसन पीठ टाकल्यामुळे खमंग खुसखुशीत थालीपीठ होतात. त्यानंतर ज्वारीच्या पिठाला जास्त चिकटपणा नसतो, त्यामुळे आपल्याला याच्यामध्ये 2 चमचे गव्हाचे पीठ टाकून घ्यायचे.
तर इथे अगदी 2च चमचे मी गव्हाचं पीठसुद्धा टाकून घेतले. गव्हाच्या पिठामुळे बाइंडिंग चांगली येते आणि थालीपीठ थापताना चिरतसुद्धा नाही. तर आता सगळे हे जिन्नस आपण एकजीव करून घेतले. तर लागेल तसं पाणी टाकून हे पीठ आपल्याला ओलसर असं मळून घ्यायचे. आणि पाणी टाकताना खूप जास्त एकदमच टाकायचं नाही, लागेल तसं थोडं थोडं टाकायचं. नाहीतर मग खूप पाणी झालं तर मिश्रण खूप पातळ होईल. त्यामुळे लागेल तसं पाणी टाकायचे. तर थोडं थोडं करून मी याच्यामध्ये पाणी टाकून घेतले आणि आता हे पीठ आपण मळून घेऊया. मी इथे मेथीची भाजी, गाजर वापरलेला आहे. तुम्ही याच्यामध्ये तुमच्या आवडीच्या भाज्यासुद्धा टाकू शकतात. तर इथे तुम्ही कांद्याची पात वापरू शकतात, पालकची भाजी वापरू शकतात. त्याचेसुद्धा थालीपीठ खूप छान खमंग खुसखुशीत होतात. तर अशा पद्धतीने हे पीठ मी असं ओलसर मळून घेतले. तुम्हाला दिसत असेल अशी याची थिकनेस ठेवायची, म्हणजे आपल्याला व्यवस्थित थापून घेता येतं. तर पिठात आपलं रेडी झाले लगेच थालीपीठ करायला घेऊया. तर पोळपाटावरती एक स्वच्छ रुमाल टाकायचा आणि वाटीमध्ये पाणी घ्यायचं. मिश्रणाचा थोडासा गोळा घ्यायचा. सगळ्यात अगोदर आपण पोळपाटावरचा रुमाल ओला करून घ्यायचा आणि त्यानंतर पाण्याचा हात लावून हा पिठाचा गोळासुद्धा ओला करायचा थोडासा आणि पाण्यात हात बुडवून थोडा पाण्याचा हात लावून हे थालीपीठ थापून घ्यायचे. साईडने थोडंसं गोल आकार करत करत बोटाच्या मदतीने हे थालीपीठ असं थापून घ्यायचं. आणि थालीपीठ खूप जाडही नाही बनवायचे आणि खूप पातळही नाही बनवायचे, मिडियम असे बनवायचे. तर अशा पद्धतीने आपण हे थालीपीठ थापून घेतले. पाण्याचा हात लावून थोडीशी याला होल करून घेऊया 3 ते 4. म्हणजे ज्यावेळेस आपण थालीपीठ भाजणार त्यावेळेस तेल सोडून चांगलं ते खमंग असं भाजलं जातं. तर तवा चांगला गरम करून घ्यायचे, त्यावरती थोडंसं तेल लावून घ्यायचे आणि अलगद हाताने रुमाल उचलून हे थालीपीठ अशा पद्धतीने तव्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आणि रुमाल बाजूला काढून घ्यायचे. आणि थालीपीठला जे आपण होल केले त्यामध्ये थोडंसं तेल सोडून घ्यायचे आणि साईडने सुद्धा थोडं तेल सोडायचे. त्यामुळे थालीपीठ चांगलं खमंग असं भाजलं जातं आणि रंगसुद्धा खूप खरपूस असा चांगला येतो. वरची साईड सुकत आली की वरच्या साईडला सुद्धा थोडंसं तेल लावायचं आणि हे थालीपीठ पलटी करून घ्यायचं. आणि मिडियम गॅसवरती अलटी-पलटी करून खरपूस असं हे थालीपीठ भाजून घ्यायचं दोन्ही साईडने. जेवढे थालीपीठ छान खरपूस भाजणार तेवढेच खायला चविष्ट लागणार. तर अशा पद्धतीने आपण हे थालीपीठ चांगलं भाजून घेऊया. बरेच वेळेस असं होतं की लहान मुलं भाज्या खात नाहीत, गाजर, मेथीची भाजी असं त्यांना खायला नको वाटतं. त्यावेळेस असे वेगवेगळे नाश्त्याचे पदार्थ करून दिले तर त्यांच्या पोटात भाजीपालासुद्धा जातो आणि वेगळा नाश्ता आहे म्हणून ते आवडीनेसुद्धा खातात. तर पहिलं थालीपीठ आपलं बनवून झाले आणि तुम्हाला दिसत असेल किती मस्त खमंग असं आपण हे थालीपीठ भाजून घेतले. तर इथे प्लेटमध्ये हे थालीपीठ काढून घेऊया. आणि सेम अशाच पद्धतीने दुसरंसुद्धा थालीपीठ मी बनवून घेतले. ते सुद्धा आपण मिडियम गॅसवरती अलटी-पलटी करून तेल लावून खरपूस खमंग होईपर्यंत चांगलं भाजून घेऊया. तर हे सुद्धा थालीपीठ सेम अशाच पद्धतीने मी भाजून घेतले आणि पाहू शकतात खमंग असे थालीपीठ भाजले की रंगसुद्धा छान येतो आणि खायलासुद्धा एकदम चविष्ट लागतात. आणि नेहमी तुम्हाला चपाती, भाजी नाश्त्यामध्ये खाऊन कंटाळा आला असेल तर नक्की अशा पद्धतीने एकदा थालीपीठ बनवून पहा. खूप म्हणजे खूप भारी होतात आणि बनवायलासुद्धा खूप सोपे आहेत. तर आपल्या इथे 2 थालीपीठ बनवून झालेत. किती छान रंग आलाय पहा. तर मस्त असं आपलं थालीपीठ बनवून झाले. तर बाकीचे राहिलेसुद्धा सर्व थालीपीठ अशाच पद्धतीने मी बनवून घेणार आहे. तुम्ही हे थालीपीठ दह्यासोबत किंवा सॉससोबत खाऊ शकतात. खूप छान चवीला लागतात. तर राहिलेलेसुद्धा सर्व थालीपीठ मी सगळे असेच बनवून घेतलेत, हे पहा. तर कशी वाटली तुम्हाला ही साधी सोपी रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवरसुद्धा क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला रोजच्या रोज व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ, लाँग व्हिडिओ पाहता येतील. तर तेवढ्या मिश्रणामध्ये 6 थालीपीठ आपल्या इथे बनवून तयार झालेत. आणि या अगोदरसुद्धा आपण भरपूर असे वेगवेगळे थालीपीठचे नाश्त्याचे पदार्थ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आणि इथपर्यंत रेसिपी पाहिली असेल तर लाईक करायला विसरू नका. तर झटपट आपली इथे मिक्स व्हेज थालीपीठची रेसिपी बनवून तयार आहे. हे थालीपीठ दह्यासोबत, सॉससोबत किंवा कोणत्याही चटणीसोबत अप्रतिम लागतात. तर आपण भेटूया पुढच्या अशाच भन्नाट रेसिपीमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय.